तुका म्हणे मुक्ती परिनिली नोवरी, तुका म्हणे मुक्ती परिनिली नोवरे. आता दिवस चारी खेळले मेले, आता निश्चिंतीने पावलो विसावा. कुंडलिया धावा तृष्णेचे या महायोग पीठे. तटे भीमरथ्यां वरं पुंडलिकाय दातु मुनींद्र हे. समागत्य दिष्टं तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. हे पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संताचे, दुसरे चरण संताचे, दुसरे चरण संताचे. त्यांच्या कृपा दाने कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपा दाने कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपा दाने कथेचा विस्तार. सकळ संत शिरोमणी आनंदी वल्लभ कैवल्यदानी, एक नमस्कार तयाचे चरणी करिता त्रिभुवने नमिले संत. नाम संकीर्तनम यस्य सर्व पाप प्रनाशनम, प्रणामो दुःख शमनस्तं नमामि हरिं परं. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. भवानी शंकरं वन्दे श्रद्धा विश्वास रूपिणो, याभ्यां विना न पश्यन्ति सिद्धा स्वान्तस्थमीश्वरं. नगेन्द्रहाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय, नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय. अतुलित बलधामं हेमशैलावदेहं धनुजगुणपुष्याणं ज्ञानिनां प्रगण्यं सकलगुणनिधानं वानराणामादेशं. रघुपति प्रिय भक्तं वातजातं नमामि. जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण, तेचे वंदू श्रीचरण श्री गुरुचे ते हे नमस्कारुनी. आता याच साठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड भावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा. कुंडलिया धावा किंवा हावा, तृष्णेचे या विठाला विठाला विठाला. परब्रह्म परमात्मा भगवान जगदीश, चराचरात्मक व्याप्त चैतन्य शक्ती, भक्तवत्सल दीनदयाल करुणा निधान अकारण घन श्री पंढरीश पांडुरंग परमात्मा, मुक्त कैवल्य तेजोनिधी माऊली महावैष्णव ज्ञानोबाराया,
जगद्गुरु तुकाराम महाराज, समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज, संत श्री भास्कर महाराज, गौरी शंकर महाराज, गुरुवरे वासुदेवजी महाराज, आदि शक्ती मुक्ताबाई, संत श्री सखाराम महाराज, सद्गुरु श्रीराम महाराज, गुरुवर्य भोजने महाराज, गुरुवर्य पाटकर महाराज, गुरुवर्य पवार महाराज, आदी सकल संत महंत, तसेच भगवंताच्या चरणी नतमस्तक होऊन उपस्थित सकल मायबापांना कोटी कोटी प्रणाम. विडाला विडाला विडाला. परब्रह्म परमात्मा भगवान जगदीशाच्या कृपेने आलेला योग स्वर्गीय शंकररावजी अलोने, पवित्र पावन मंगलमय भूमी सांगवी बाजार येथील उपसरपंच, माजी उपसरपंच आणि माजी सरपंच सुद्धा, प्रतिष्ठित व्यक्तिमत्व या इहलोकीची यात्रा संपवून अनंत जन्माच्या पारलौकिक यात्रेकरता गमन करते झालेले आहे. लक्षात ठेवा, सात्विक जन्माला येणे हा योगायोग आहे, पण सात्विक जीवन जगून शेवटी हे इहलोकीची यात्रा संपवून जाणे हा दैव दुर्विलास योग आहे. माऊलींनी संपूर्ण जीवन समाज कल्याणासाठी, गावाच्या उत्थानासाठी खर्ची केलं. कोणीही प्रकारचा भेदभाव, अहंभाव न ठेवता सगळ्यांचं कार्य केलं. असं जीवन व्यक्तिमत्व विरळ असते आणि एक संसाराचा सिद्धांत आहे. कारण हा मृत्यू लोक आहे. मृत्यू लोकात कोणीही जन्माला येऊ, देव येऊ, संत येऊ, की तुम्ही आम्ही सामान्य जीव जन्माला येऊ, जो आला त्याला जाऊ लागते. एक दिन आना एक दिन जाना, दो दिन का बाजार रे, दो दिन का बाजार रे. या मानवी देहाचा एक सिद्धांत आहे, जो जन्माला आला त्याला मरावं लागते. ज्याचं बारस झालं त्याचं तेरस होते, कारण हा मृत्यू लोक आहे. आणि या दुनियेचा एक सिद्धांत आहे विश्वाचा, उपजे ते नासे ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. जो जन्माला आला त्याला मरावं लागते आणि पुन्हा जन्म घ्यावं लागते. हे सृष्टीचं रहाड गाडग चालू आहे घड्याळासारखं. घड्याळाचा काटा 12 वरून 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 वर गेल्यानंतर तो 13 वर जात नाही, पुन्हा 1 वर येते. हे रहाड गाडग जसं घड्याळाचं चालू आहे तसं रहाड गाडग आपल्या या सृष्टीचं चालू आहे. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम, ये संसारे खल दुस्तारे, कृपया पारे पायी मुरारे, भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूलमते. सृष्टीचं अव्याहत चक्र चालू आहे. पण 84 लक्ष योनीमध्ये महत्वाची योनी मानव योनी आहे. या मानव योनीत येऊनच मुक्त होता येते. मुक्त म्हणजे काय? जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्त होणे, भगवत स्वरूपाशी एकरूप होणे. आणि याच साठी जीवनभर अट्टहास करावा लागते. जगद्गुरु तुकोबारा या प्रस्तुत अभंगामधून काय मृत्यूपर्यंतचा म्हणजे मुक्त अवस्थेपर्यंतचा प्रवास सांगतात. मी यासाठी अट्टहास केला, शेवटचा दिवस गोड होण्याकरता, आणि माझा तो दिवस गोड झाला. माझ्या जीवनामध्ये निश्चिंतता आली. आता निश्चिंतीने पावलो विसावा.
खुंटलिया धावा तृष्णेच्या. माझ्या जीवनामध्ये निश्चिंतता आली. आता कोणत्याही प्रकारची हाव धाव शिल्लक राहिली नाही. आणि मला कौतुक वाटते, मला आश्चर्य वाटते, नवल वाटते की हे केवळ नामामुळे झालेलं आहे. कवतुक वाटे झाली या वेचाचे, नाव मंगळाचे तेने गुणे म्हटलं. उधिक नाही म्हटलं, अधिक नाही, गुणे नाही. भगवंताचं नाव गुणाकारानंच गावलं. ते 9 81 होते, 9 + 9 18 होतील, 9 + 9 0 होईल. पण गुणाकाराने न भगवंताचं नामस्मरणाचं फळ भेटते. 9 81 असा फरक आहे. आणि माझ्या जीवनामध्ये हा योग प्राप्त झाल्यामुळे मुक्तीने मला माळ घातली. तुका म्हणे मुक्ती परी नेली नो वरी, आता दिवस चारे खेळी मेळी. असा साधा सोपा अभंगाचा अर्थ आहे. आता विस्ताराने पाहू. मानवी जीवन जगत असताना शेवटचा दिवस कोणता तुम्हा आम्हाला सांगता येईल काय? संत सांगू शकतात का? त्यांनी सांगितलं शेवटचा दिवस गोड माझा झाला, त्यासाठी मी अट्टहास केला. बरोबर आहे. पण आपल्याला सांगता येत नाही, कारण काही गोष्टी भगवंताने आपल्या हाती ठेवल्या. जन्म देणे कोण्या कुलात, कोण्या जातीत, कोण्या धर्मात जन्म देणे हे आपल्या हाती नाही. आणि आपल्या जर हाती असतं तर आपण गरिबाच्या घरी जन्माला आलो, अडाणी अंबानीच्या घरी अर्ज केला असता की मला तुमच्या कुलात जन्माला येऊ द्या. ते आपल्या हाती नाही. मरण आपल्या हाती नाही. क्या भरोसा रे इस जिंदगी का, साथ देती नहीं, साथ देती नहीं, साथ देती नहीं है किसी का. क्या भरोसा है इस जिंदगी का. अरे ग्रास गिरी सत्ता हाती नाही. हाती घेतलेला घास सुद्धा गिळण्याची सत्ता आपल्या हाती नाही. सास रुक जाएगी तमते तमते, शमना बुझ जाएगी तमते, दम निकल जाएगा, दम निकल जाएगा, दम निकल जाएगा रोशनी का. सांस निकल जाएगी चलते चलते. कधी माणसाला खूप असेल सांगता येत नाही. म्हणून माणसाचं मरण माणसाच्या हाती नसल्यामुळे आपल्याला शेवटचा दिवस सांगता येत नाही. आणि दुसरं, कर्माचं फळ आपल्या हाती नाही. आपण फक्त कर्मासाठी स्वतंत्र आहोत. कर्म करणे आपल्या हाती आहे, फळ देणे भगवंताच्या हाती आहे. जर आपल्या हाती असतं तर आपण काय केलं असतं म्हणा? रोजगार आम्ही, अर्धे तुम्ही, अर्धे आम्ही, अशी अवस्था आपली असती. पण ते फळ भगवंताने आपल्या हाती ठेवलं. पुन्हा या ठिकाणचा चालणारा पैसा वर चालत नाही. हे करन्सी वर चालत नाही. वर जाण्याकरता पेट्रोल पुण्यरूपी पाहिजे. म्हणून माणसानं चांगले कर्म करावे. केले गरिबा झाले तेथे भोगाले, केले गरिबा झाले तेथे भोगाले, कर्म झाले तेथे भोगाले, उपदल
जसं तुमच्या हातून कर्म घडलं तसंच देव फळ देते. देव कर्माच्या व्यतिरिक्त शिल्लक जास्तीचं फळ देत नाही. ह्या 3 गोष्टी भगवंताच्या हाती आहेत. आणि म्हणून आपल्याला शेवटचा दिवस सांगता येत नाही. काळ कधी घेऊन सांगता येत नाही. काळ कसा आहे? निष्ठुर आहे. काळा क्रूरा कठीणा कृपणा रमहा. काळ कसा आहे? क्रूर आहे, कठीण आहे, अधम आहे. अधम आहे. आणि तो नेत असताना कोणत्याही प्रकारची दया माया करीत नाही. असं म्हणता येईल का? थांबा 5 मिनिट, मुलीला येऊ द्या, तिची भेट घेऊ द्या. काल म्हणे काय हरकत नाही, अर्धा घंटा थांबतो, येऊ दे तुझ्या मुलीला. शक्य आहे काय? नाही. एकानं काय केलं, महाराज 15 एकर शेती घेतली 3 कोटीची आणि 1 कोटी दिले. ज्याला दिले तो मेला. दुसऱ्या दिवशी खरेदी होती. तो आला महाजवळ, म्हणजे महाराज 1 कोटी पाण्यात गेले. म्हटलं काय झालं? उद्या खरेदी आहे ना, हा मेला. म्हटलं मग तुमच्यावर यमाचा नंबर आहे का? म्हटलं आहे ना. वा वा वा. मी यमाचा नंबर दिला, त्यानं फोन लावला. तिकडून आवाज आला, हॅलो. याची दाय पतलीच झाली. कोण बोलते? मी काय लावलं? मी काय? मी बोल, तू कोण? अमका कशासाठी फोन लावला? म्हणजे तुम्ही ज्या माणसाला नेलं त्याला 1 घंट्यासाठी खाली पाठवा. कशासाठी? म्हणजे खरेदी करायला 1 कोटी रुपये दिले, मी तुम्हाला 10 लाख रुपये देतो. ते इथं चालते काय? चालते काय? तो यम म्हणे भल काही नाही त्या यमाशी करुणा, बाहेर काळी कुळी पंच प्राणा, ओढाल सापडे जैसी घानिया, थोर यातना धरी जे तो, त्याला करुणा नाही. जैसी गाय एखाद्या वाघाच्या तावडीत सापडावी, तिचं जीव गेल्याशिवाय राहत नाही, तसं जीव यमाच्या हाती सापडल्यानंतर तो ठेवत नाही. तुमचं किती काम असो ठेवत नाही. कारण यम कसा आहे? क्रूर आहे, कठीण आहे, अधम आहे. क्रूर हा, कठीण हा, अधमा निजप्यते यद्यपापेय. कोणाला सोडत नाहीये. तो काळ आहे. पण काळ पश्यन्ति सर्वभूतानि. काळ पश्यन्ति सर्वाणी. या जगामध्ये काळाची सत्ता आहे आणि काळ सगळ्यांना खातो. सर्व वेद मे वेद. सर्वांनाही नष्ट करतो. पृथ्वीही नष्ट करतो, सूर्यही नष्ट करतो. प्रत्येकाची एक टायमिंग लागलेली आहे. पण स यत्र स पश्यति काल वेद न कश्चित. जो काळालाही खातो, जो काळाचा बाप आहे, त्याचं आपण भजन करत नाही. काय सामान्य आहे का? काळाचा बाप देव आहे. काळ आपल्याला लागू आहे, देवाला लागू नाही. जन्माच्या आधी आपण होतो काय? तुम्ही झोपले काय? नाही. जन्म मेल्यानंतर तुम्ही राहाल काय? नाही राहणार. कारण काल नव्हतो. आज वर्तमानात आहोत, भविष्यात राहू याची गॅरंटी नाही. कारण आपलं आयुष्य सीमित आहे. काळ आपल्याला लागू पडतो, देवाला लागू पडत नाही. देवाला लागू पडत नाही. कारण देव कालही होता, आजही आहे, उद्याही आहे. आणि तो सर्व. तुम्ही एका देहात आहात, दुसऱ्या देहात आहात काय? नाही. देव प्रत्येक आहे. ईश्वरासुर भूतानां हृदयेश्वरतिष्ठति भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया. तो सर्वाच्या हृदयात आहे. तो आपण एका देशात आहोत, दुसऱ्या देशात नाही. देव सर्वत्र आहे. हरी तेरे, हरी तेरे
रे हरिने सारे जग कोंदले रे. देव सर्वत्र आहे, याही देशात आहे त्याही देशात आहे. त्यामुळे त्याला कोणचाच काळ लागू पडत नाही. भूतकाळ नाही, भविष्यकाळ नाही, वर्तमान काळ नाही, आणि त्याच्या पुढे सगळं जग धावते. महाराज भयात अग्निस्तपती, भयात तपती सूर्य, भयात इंद्रस्य चंद्रस्य वायस्य मृत्युर्धावते पंचमहा. त्याची एवढी शक्ती आहे, त्यानं जर मनात आणलं तर अग्नी आपोआप प्रगट होते, तपते. सूर्य तपते, काय इंद्र चंद्र महेंद्र ज्याच्या समोर धावतात, पंचमहाभूत ज्याच्या समोर धावतात. एवढी पावर ज्या भगवंताची आहे, आणि त्या भगवंताची जर भक्ती केली तर उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. तो काळ काहीच करत नाही. काळ जगा खाय, आम्ही माथा दिला पाये. तुकाराम 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 नाम घेता प्रियम, नाम